मान आणि खांदा ह्याच्यामध्ये धरून वाजवणारं वाद्य असल्यामुळे त्याच्यावरती गमक निघत नाही. तर ती पद्धत आपल्या हिंदुस्थानी लोकांनी अशी काढली की ते पायावर ठेवून त्याच्यावरती गमक, मुरकी, हरकत, तान ह्या ज्या सगळ्या शास्त्रीय संगीतातल्या लकबी आहेत त्या घेण्याचा आपल्या लोकांनी प्रयत्न केला. आणि असा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये जे काही मोजकी मंडळी आहेत त्या मोजक्या मंडळीमध्ये श्री रमाकांत परांजपे यांचं नाव येतं. अनेक लोकांबरोबर गालो, पण रमाकांत परांजपे इतका त्याच्यामध्ये निष्ठावंत, इतका चतुर आणि इतकी मेहनत घेतलेला व्हायोलिनवाला मी तरी दुसरा कुठलाही बघितला नाही. गाणं अगदी बारीक आणि एक्झॅक्ट कसं वाजवावं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. खूपशा गोष्टी गाण्यातल्या मधल्या दोन सुरांच्या मध्ये पण काही गोष्टी असतात जो संगीतकार किंवा गायक विचार करत असतो त्याही लक्षात ठेवून बरोबर तसंच्या तसं वाजवणं हे फार कमी लोकांना जमतं. असा माणूस साथीला असला की आपणही चुकत असलो की आपल्याला कळतं की इथं कुठेतरी चुकलोय आपण, कारण तिकडं बरोबर वाजत असतं ते. मुख्य म्हणजे इतकं नोटेशन व्यवस्थित घेणार की आपल्याला बघावंच लागत नाही. मी सांगतो तुम्हाला की अण्णांची म्हणजे पंडित भीमसेन जोशींची मी 55 गाणी केलीत, त्यातली 20-22 तरी त्यांनी वाजवलेली आहेत. शोभा घोटूची वाजवलेली आहेत गाणी त्यांनी, वीणा सहस्रबुद्धेची गाणी वाजवली.
के कलाकार अपनी जगह रखता है, ये कोई राम नारायण या रईस खान से कम नहीं है। क्या बात। वायलिन के अंदर सारंगी की आवाज और सारंगी का दर्द पैदा कर देना, वो ये ब्रांच में साहब का ही कमाल है।